नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नवीन अपडेट आहे मित्रांनो। पोलीस भरती 2025 बाबत शासनाचा नवीन GR आलेला आहे। त्या GR मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत तसेच नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे। तर मग कोणकोणते नियम बदलले आहेत, किती जागा आहेत आणि अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या GR मध्ये दिलेले आहे। तरी या GR विषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे पोलीस भरतीविषयी असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचा 20 ऑगस्ट 2025 रोजीचा हा GR आहे। या ठिकाणी बघा शासन निर्णय काय आहे, तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे। सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। मग बघा, पदनाम पोलीस शिपाईमध्ये आहे 12,399 रिक्त पदं आहेत। पोलीस शिपाई चालक 234 पदे आहेत। बॅट्समन 25 पदे आहेत। सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 पदे आहेत। कारागृह शिपाई 580 रिक्त पदे आहेत। असे एकूण 15,631 पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। तर मित्रांनो, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त 15,631 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 दिनांक 21/11/2022 शासन निर्णयातील तरतुदीत शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, आता OMR पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे। सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे। प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती। हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा शासन निर्णय दिलेला आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता शासनाने GR काढलेला आहे। त्यामुळे आता 2025 ची पोलीस भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे, कारण की GR आल्यानंतर लगेचच हे अर्ज सुरू होत असतात। त्यामुळे आता मित्रांनो, लगेच तयारीला लागा। अर्ज प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते। त्यामुळे आता सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।